उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद आहे। दुपारी 12:30ची वेळ आहे। दुपारी 12:30 वाजता मातोश्रीवर ही पत्रकार परिषद होईल। उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे लक्ष आहे। तर नागपूरमधील ठाकरेंच्या रामरक्षा पठणावरून राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री फडणवीस आजीवन सदस्य असलेल्या मंदिराची रामरक्षा पठणासाठी निवड करण्यात आली। दरवर्षी मुख्यमंत्री या मंदिरात दर्शनासाठी येतात आणि रामनवमीच्या शोभायात्रेत सहभागी होतात। उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर दानचोरी निषेध आंदोलनासाठी याच मंदिराची निवड केली। नागपुरातील रामनगर राम मंदिरात उद्धव ठाकरे 18 जुलैला रामरक्षा पठण करणार। निषेध आंदोलनाला मंदिर प्रशासन परवानगी देणार नसल्याची चिन्ह आहेत। 18 जुलै रोजी नागपुरातील रामनगर येथील याच श्रीराम मंदिरामध्ये उद्धव ठाकरे यांचं रामरक्षा पठण आणि राम मंदिर दानचोरी विरोधातलं आंदोलन जे आहे ते नियोजित आहे। परंतु या मंदिराची अजूनही मंदिर प्रशासनाकडून कुठलीही परमिशन जी आहे ती मागण्यात आलेली नाही। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मंदिराचे आजीवन सदस्य जे आहे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहे। ते पहिल्यांदा जेव्हा नगरसेवक निवडून आले होते ते याच परिसरातून आले होते आणि या राम मंदिरात दरवर्षी ते येतात। या मंदिराचे ते आजीवन सदस्य आहे आणि याच मंदिरात उद्धव ठाकरे राम रक्षा पठण करणार आहे। आपण हे मंदिर सविस्तर या ठिकाणी बघू शकतो। अत्यंत जुनं मंदिर आहे आणि लाखो भाविक दरवर्षी या ठिकाणी येत असतात। परंतु सगळ्यात महत्त्वाचं इथे राजकीय आंदोलन करण्याला परमिशन नाही असं इथल्या प्रशासनानं सांगितलेलं आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।